श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. उद्या म्हणजेच 27 एप्रिल 2026 या दिवशी आहे मोहिनी एकादशी. तर या मोहिनी एकादशीच्या दिवशी काय करावं, तर याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आधी सांगितल्याप्रमाणे उद्या 27 एप्रिलला आहे मोहिनी एकादशी. हे व्रत प्रभू श्रीरामांनी आणि पांडवांनी केलं होतं असं म्हटलं जातं. मोहिनी एकादशीबद्दल अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या दिवशी काय करावं हे देखील सांगणार आहे. तर बघा, 27 एप्रिल रोजी मोहिनी एकादशी आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील या एकादशीला धार्मिक दृष्टिकोनातून अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. भगवान श्रीहरी विष्णूंनी धारण केलेल्या मोहक अवताराची कथा आपल्याला माहिती आहेच. तर मोहिनी एकादशीचं महत्त्व ते काय आहे, तर बघा, हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला सर्वश्रेष्ठ मानलं जातं. पण त्यातही मोहिनी एकादशी ही विशेष फलदायी मानली जाते. असं म्हटलं जातं की या दिवशी विधिवत व्रत आणि पूजन केल्यानं व्यक्तीला केवळ मानसिक शांती मिळत नाही, तर अनेक जन्मांच्या पापांपासून मुक्ती देखील मिळते. तर मोहिनी एकादशीचं पौराणिक महत्त्व आहे. म्हणजेच समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा अमृत बाहेर आलं तेव्हा देव आणि दानवांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. दानव अमृत घेऊन पळून जात असताना भगवान श्रीहरी विष्णूंनी जगाच्या कल्याणासाठी एका अत्यंत सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं, ज्याला मोहिनी अवतार असं म्हटलं जातं. आपल्या मोहक रूपाने त्यांनी राक्षसांना भुरळ घातली आणि त्याची दिशाभूल करून देवांना अमृत प्राशन करून दिलं. ज्या तिथीला भगवंतांनी हा अवतार घेतला तीच मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. तर आता या मोहिनी एकादशीच्या दिवशी पूजा कशी करावी, तर एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि भगवान श्रीहरी विष्णूंसमोर हात जोडून व्रताचा संकल्प करावा. सर्वप्रथम देवघरातील देवांची पूजा करावी आणि तिथेच चौरंग मांडून त्यावर भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती किंवा तुमच्याकडं फोटो असेल, तेही नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती असेल तर ती घेऊन संकल्प घेऊन पूजेला सुरुवात करावी. भगवंताला पिवळी फुलं अर्पण करावी. त्याच नंतर तुळशीची पानं आवर्जून अर्पण करावी. फळं आणि धूप दीप अर्पण करावा. तुळशीशिवाय भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा ही पूर्ण होत नाही. त्यामुळे तुळशी आवर्जून तुम्हाला अर्पण करायची आहे. या दिवशी देवाला केशरयुक्त दूध किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. त्याचबरोबर मोहिनी एकादशीची व्रतकथा वाचावी किंवा ती ऐकावी, श्रवण करावी आणि शेवटी भगवान श्रीहरी विष्णूंची आरती करावी. शक्य असल्यास या दिवशी रात्री विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा भजन कीर्तन आवर्जून करावं, जागरण करावं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला गरजू व्यक्तींना दान करून स्वतः उपवास सोडावा, म्हणजेच व्रताचं पारणं करावं. या व्रताचे फायदे असे की त्रेतायुगात प्रभू श्रीरामांनी आणि द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिरांनी देखील हे व्रत केलं होतं. हे व्रत केल्यानं मनुष्यातील मोह आणि मायेचे पाश तुटतात आणि मन शुद्ध होतं. आर्थिक अडथळे दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी नांदते असं म्हटलं जातं. तर एकादशीचा मुहूर्तसुद्धा जाणून घेऊया. तर बघा, मोहिनी एकादशीची तिथी ही 26 एप्रिल रोजी सायंकाळी 6:08 सुरू होऊन 27 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:07 समाप्त होणार आहे. तर उदय तिथीनुसार मोहिनी एकादशीचं व्रत हे आपल्याला 27 एप्रिल म्हणजेच सोमवारी केलं जाणार आहे. तर या व्रताचं पारणं जे आहे तर ते 28 एप्रिलला मंगळवारी केलं जाणार आहे. तर 27 एप्रिलला सोमवारी आपल्याला व्रत करायचं आहे आणि तर या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. पहाटे 4:12 ते 4:55 अभिजित मुहूर्त असणार आहे. बघा, या काळात तुम्हाला अधिकाधिक पूजा करता येणं शक्य असेल तर आवर्जून पूजा करायची आहे. श्रीहरी विष्णू मोहिनी एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मोहिनी रूपाला समर्पित आहे आणि वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात ही एकादशी साजरी केली जाते.
या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंसह माता लक्ष्मी यांची अगदी विधिवत पूजासुद्धा केली जाते. प्रत्येक एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केली असता सुख समृद्धी मिळते. पण मोहिनी एकादशीची पूजा केली तर सुख समृद्धीसह सौंदर्याचा आशीर्वाद देखील मिळतो असं म्हटलं जातं. मग सौंदर्य सुख आणि समृद्धीसाठी या दिवशी काय करावं, तर सौंदर्यासाठी आपण केशर तिलक उपाय करू शकता. तर भगवान श्रीहरी विष्णूंच्या मोहिनी रूपाचं ध्यान करून त्यांना केशर मिश्रित चंदनाचा टिळा लावावा. पूजेनंतर तोच टिळा आपल्या कपाळावर लावल्यानं व्यक्तिमत्वात तेज आणि आकर्षण वाढतं असं म्हटलं जातं. हा उपाय करून पहा आणि अनुभव शेअर करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे तुळशीची सेवा. मोहिनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी मातेच्या रोपाजवळ गाईच्या तुपाचा आवर्जून दिवा लावायचा आहे आणि तुळशीला 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन समृद्धी येते. एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करणं किंवा पाणी घालणं हे वर्ज्य मानलं जातं. परंतु तुम्ही बघा तुळशीपासून थोड्या अंतरावर दिवा आवर्जून लावायचा आहे. त्याचबरोबर बघा दिवा लावून दर्शन घ्यावं. त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे तुम्ही बघा आवर्जून करू शकता, तो म्हणजे पंचामृत अभिषेक. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला किंवा बघा शाळीग्रामला दक्षिणावती शंखाने पंचामृताने अभिषेक करावा. आता तुमच्याकडं जर बघा श्रीहरी विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही आपल्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकता. अभिषेकाच्या वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. यामुळे मानसिक प्रसन्नता देखील लाभते, ज्याचा सकारात्मक परिणाम होऊन चेहऱ्यावरील तेजावर सुद्धा होत असतो. हा उपाय सुद्धा करून पहा. त्यानंतर बघा चौथा उपाय म्हणजे पिवळ्या वस्तूचं दान या दिवशी आवर्जून करावं. जसं केळी आहे, लाडू आहे, बघा तुम्ही यथाशक्ती जे पिवळ्या वस्तू मिठाई आहे तुम्ही ते दान करू शकता. भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे आणि या दिवशी गरजू व्यक्तींना तुम्ही पिवळे धान्य, पिवळे फळं, बघा पिवळे वस्त्र दान केल्यानं तुमच्या कुंडलिकेतील गुरुग्रह हा बलवान होतो. तसेच या मोहिनी एकादशीच्या दिवशी बघा फलाहार आणि मंत्र जप शक्य असल्यास मोहिनी एकादशीच्या दिवशी केवळ निर्जली उपवास किंवा फलाहार करून सुद्धा व्रत करावं. मनातील सौंदर्याची भावना वाढवण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी आपण बघा हा मंत्राचा आवर्जून जप करावा. तो मंत्र म्हणजे ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः, ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. अगदी साधा सोपा बघा हा मंत्र जप आहे. यात बघा हा जप करा तुम्ही मोहिनी एकादशीच्या दिवशी आवर्जून करू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सौंदर्याचं सुख समृद्धीसाठी नक्कीच फलदायी ठरणार आहे. तर हा बघा अतिशय साधा सोपा हा उपाय आहे. या दिवशी काय करायचं, कुठला मंत्र म्हणायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते.